चला जॉईन करा लवकर. किती जण जॉईन झाले बघूया. करा लवकर जॉईन. चला दोघे दिसताय, बाकीचे कुठे गेले? 5 मिनिट होऊन गेले, या लवकर. वेट करू आपण 2 मिनिट त्यांच्यासाठी. चला तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करा बाकीच्यांनी. हा ट्राय करा तुम्ही. चला बरं किती जॉईन होतील बाकीचे. ठीक आहे, कोण जॉईन झाले? रामचंद्र, श्रावणी. बघा ट्राय करा क्वेश्चन. स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला. बघा क्वेश्चन दिलेला आहे. line x plus y is equals to 2 is a tangent to the curve x square y is equals to 3 minus 2y at its point. ओके, काय दिलंय की ही लाईन टँजंट आहे या कर्वला. कोणत्या पॉइंटला? तर ते तुम्हाला फाइंड करायचे. ओके, बघा आता हे कसं फाइंड करणार सांगा बरं. आन्सर येईल का लक्षात? ठीक आहे, बघूया आता बाकीचे जॉईंट होतील. आपण सुरूच करूया. बघा आता काय दिले, लाईन दिलेली तुम्हाला. आता असे जे एक्झाम्पल असताना हे सोपे असतात. बघा ही लाईन दिलेली तुम्हाला आणि काय सांगितलंय की दिस लाईन इज अ टँजंट टू दिस कर्व ऍट पॉइंट. ओके, तर हा या 4 पैकी समजा एका पॉइंटला जी काय असणार आहे टँजंट, त्या ठिकाणी तुम्हाला त्या पॉइंटला ती ही जी लाईन आहे टँजंट टू दिस कर्व असेल. ओके, बरं मला सांगा, समजा एखादा असा कर्व आहे आणि अशी एखादी टँजंट आहे, बरोबर. या पॉइंटला टँजंट आहे समजा x1 y1. ओके, x1 y1 या पॉइंटला टँजंट आहे. तर हा जो पॉइंट असेल तो कसा असणार आहे? हा जो काही पॉइंट असणार आहे तो कसा असेल? या स्ट्रेट लाईन वरती पण असेल आणि कर्व वरती पण असेल, बरोबर. हा जो x1 y1 पॉइंट असणार आहे ना तुमचा, हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे खूप. ज्या वेळेस आपण एखाद्या फंक्शनला किंवा एखाद्या कर्वला एखादी टँजंट लाईन ड्रॉ करतोय, तर ज्या पॉइंटला ड्रॉ करतोय ही जी टँजंट असेल त्या कर्वला फक्त एकाच पॉइंट मध्ये टच करत असेल, बरोबर. मग तो पॉइंट तुम्हाला समजा x1 y1 आहे, तर तो पॉइंट काय असला पाहिजे? तो स्ट्रेट लाईन वरती पण असला पाहिजे आणि त्या कर्व वरती पण असला पाहिजे. म्हणजेच काय, या दोन म्हणजे त्या फंक्शन आणि त्या लाईनचा काय असणार आहे? तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असणार, बरोबर. म्हणजे त्या पॉइंटला ती लाईन, गिवन लाईन म्हणजे तुमची टँजंट लाईन आणि तो कर्व दोघांचं जिथे इंटरसेक्शन होतं म्हणजे जिथे टच होता तो पॉइंट असणार आहे तो. ओके, दोघांचं जिथे इंटरसेक्शन होतं तो पॉइंट म्हणजे तुमचा काय असणार आहे? ओके, म्हणजे त्याच पॉइंट मधून तुमचा टँजंट लाईन आपण, बरोबर आहे, त्या पॉइंटला आपण टँजंट लाईन ड्रॉ करू. ओके, तर एवढं लक्षात घ्या की जो काही पॉइंट असतो, म्हणजे जर समजा आपण एखाद्या पॉइंटला टँजंट ड्रॉ करतोय, याचा अर्थ तो पॉइंट त्या लाईन वरती पण असणार आहे आणि त्या फंक्शन वरती पण असणार आहे. फंक्शन म्हणजे तुमचं कर्व वरती पण असणार आहे. ओके, हे लक्षात घेण्यासारखं आहे. मग बघा आता समजा मला क्वेश्चन सॉल्व्हच नाही करायचा, तर मी काय करेल? पहिला जो ऑप्शन आहे 1,1 इथे सबस्टिट्यूट करून बघा. आता मी काय सांगितलं तुम्हाला की आपण एखाद्या पॉइंटला टँजंट ड्रॉ करतो, याचा अर्थ तो पॉइंट त्या टँजंटचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल, कारण तो पॉइंट त्या टँजंट लाईन वरती असणार आहे. ओके, हे समजतंय? बरं, तोच पॉइंट तुमच्या लाईनचं पण इक्वेशन सॅटिस्फाय करेल, बरोबर. हे समजतंय का? ओके, बोला. A is the correct option. 1-1. ओके ओके, बघूया हा आन्सर असेल करेक्ट. पण बघा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायची गरज नाही, मी तुम्हाला सांगतोय. बघा क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की जर एखाद्या पॉइंट मधून आपण टँजंट ड्रॉ करतोय कर्व वरती, तर तो पॉइंट स्ट्रेट लाईन म्हणजे टँजंट लाईन आणि तुमच्या कर्व दोघांचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल, बरोबर. मग बघा इथे 1+1 2 येणार आहे, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आन्सर असू शकतो. ठीक आहे, असं समजूया की आपल्याला आन्सर माहित नाही. इथे बघा बी बरं, -1 आणि 1 दोघांचं ऍडिशन करा, 2 येईल का 0 येईल, म्हणजे हा ऑप्शन आन्सर असणारच नाही. ओके, नंतर आपण डी ऑप्शन चेक करूया. 3 आणि -3 ऍड केलं तर काय भेटेल? 0, म्हणजे डी पण ऑप्शन तुमचा चालला गेला. मग सी कडे गेलो आपण, √3 + 0 2 येईल का? नाही, म्हणजे हा पण ऑप्शन चालला गेला, बरोबर आहे. आता मला इथे एकच ऑप्शन असा भेटतोय ज्याच्यासाठी ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतोय, म्हणजे 1+1 2 येतं, म्हणजे बरोबर आहे, बरोबर. म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे.
ठीक आहे. आता हाच ऑप्शन या लाईनचं इक्वेशन पण सॅटिस्फाय केलं पाहिजे. बरोबर, एक्सच्या जागी 1 ठेवला म्हणजे 1 स्क्वेअर इज इक्वल टू 3 मायनस 2 इंटू 1 म्हणजेच काय भेटणार आहे, 1 भेटणार आहे. ठीक आहे. जस्ट मोमेंट, एक मला जस्ट अर्जंट कॉल येतोय, 2 मिनिट वेट करा. ठीक आहे बघा. ओके, बरं लक्षात आलं का आता हे तुमच्या? आता असे जर क्वेश्चन आला ना तुम्हाला, लक्षात ठेवा की 4 ऑप्शन पैकी ना, म्हणजे जर समजा इथे 2 ऑप्शन असे असले असते जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतायत. समजा असा ऑप्शन दिला असता 2,0. ओके, आता इथे बघा, समजा जर असा ऑप्शन तुम्हाला दिला असता एखादा 2,0, बरोबर, तर 2,0 पहिलं म्हणजे जी लाईन आहे टँजंट लाईन, तर ते इक्वेशन सॅटिस्फाय करेल. 2 + 0 2च येणार आहे. पण जर त्यानेच हे इक्वेशन पण सॅटिस्फाय केलं पाहिजे, कर्वचं इक्वेशन करेल का तो? 2चा स्क्वेअर किती येतो, 4 विच इज इक्वल टू 3, बरोबर, मायनस 2च्या जागी काय, वायच्या जागी काय ठेवतोय, 0, म्हणजे किती येणार आहे, 3. 4 इज नॉट इक्वल टू 3, म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय नाही होते, कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय नाही करते 2,0, म्हणजे आन्सर एच असणार आहे. ओके, असं लक्षात घ्या. फक्त तुम्हाला एवढं लक्षात घ्या की ज्या पॉइंटला आपण टँजंट ड्रॉ करत असतो तो पॉइंट तुमच्या दिलेल्या लाईनचं किंवा टँजंट लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो आणि दिलेल्या कर्वचं इक्वेशन पण सॅटिस्फाय करतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू काय दिला, टी स्क्वेअर, आणि वाय इज इक्वल टू दिलेला आहे 2t. ओके, हा तुमचा कर असेल, बरोबर आहे. तुम्हाला कर डायरेक्टली वाय इज इक्वल टू एक्सच्या फॉर्म मध्ये नाही दिला, पॅरामेट्रिक मध्ये दिलाय, बरोबर. देन द इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट टी इज इक्वल टू 1. बघा, तुम्हाला काय फाइंड करायचंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचंय ऍट टी इज इक्वल टू 1. मग पहिल्यांदा टी इज इक्वल टू 1 असताना एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, टी स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअर 1. ओके, टी इज इक्वल टू 1 इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 2 इंटू टी काय 1, म्हणजे वाय इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा 2 असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस टी 1 आहे त्यावेळेस एक्स काय आहे, 1 आहे, आणि वाय काय आहे, 2 आहे. म्हणजेच 1,2. म्हणजे मला काय करायचंय, ऍट टी इज इक्वल टू 1 ला मला काय विचारलंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल. म्हणजेच काय, मला 1,2 ला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. हे लक्षात येते का? पहिली गोष्ट बघा, काय दिले मला की टी इज इक्वल टू 1 ला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करा, बरोबर. मग माझ्याकडे असं काही फॉर्म्युला किंवा काय आहे का, मला फाइंड करता येतं का, नाही. मग मी टी इज इक्वल टू 1 जर सबस्टिट्यूट केला एक्स आणि वायच्या त्या फंक्शन मध्ये, तर मला x1 भेटला, y किती भेटला, 2. म्हणजे x1 आणि y2 म्हणजे 1,2 हा पॉइंट भेटला, बरोबर. मग ह्या 1,2 या पॉइंटला मला काय करायचं, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं. ओके, बघा, माझ्याकडे जर पॉइंट असेल x1 y1, तर मला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करता येईल का, नॉर्मल असू किंवा टँजंट, ती काय आहे, एक स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. मला अजून कशाची आवश्यकता लागणार आहे, मला लागेल स्लोप, बरोबर आहे. हे माहिती, मला काय लागतं, स्लोप. जर माझ्याकडे स्लोप m असेल आणि पॉइंट हा असेल, तर इक्वेशन ऑफ टँजंट काय असतं, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. ठीक आहे ना. आता बघा, टँजंट म्हणून नाही, कोणत्याही लाईनचा मला जर स्लोप माहित असेल आणि एक पॉइंट माहित असेल त्या लाईनवरचा, तर मी इक्वेशन ऑफ लाईन सांगू शकतो, स्ट्रेट लाईन काय असतं, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. हे काय आहे, स्लोप पॉइंट फॉर्म आहे तुमचा, बरोबर, स्ट्रेट लाईनचा, हे माहिती. आता बघा, माझ्याकडे पॉइंट आहे, मला काय फाइंड करायचं आहे, स्लोप फाइंड करायचा आहे. बरं, फंक्शन दिलेलं आहे, मी जर dy बाय dx फाइंड केला, तर dy बाय dx म्हणजे काय असणार आहे तुमचा, कशात स्लोप असणार आहे, बरोबर. पण स्लोप कशाचा असणार आहे, तो टँजंटचा स्लोप असणार आहे. ओके, ए म्हणताय आन्सर, ठीक आहे, चेक करूया. ओके, बघा,
हा स्लोप कशाचा असणार आहे? डीवाय बाय डीएक्स जो आपण फाइंड करू तो कशाचा स्लोप असतो? स्लोप ऑफ टँजंट. ओके, डीवाय बाय डीएक्स म्हणजे तुमचा आहे स्लोप ऑफ अ टँजंट. आणि स्लोप ऑफ अ टँजंट माहित असेल तर स्लोप ऑफ अ नॉर्मल काय असतो? हा जर एम असेल तर स्लोप ऑफ नॉर्मल काय असणार आहे? -1/a. ओके, मग आता आपण फाइंड करूयात स्लोप ऑफ अ टँजंट. ओके, बघा आता डीवाय बाय डीएक्स, पण वाय कशाचं फंक्शन आहे? टीचं. मग जे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करावं लागेल मला? y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी फाइंड करावं लागेल, विच इज इक्वल्स. बघा आता y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे? 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय आणि टी स्क्वेअरचा झाला 2t विच इज इक्वल्स. बघा हा 2 कॅन्सल होईल, काय भेटेल मला? dy बाय dx काय भेटला? 1/t. ओके, dy बाय dx काय भेटलाय? 1/t. आणि टी किती दिलेला आहे तुम्हाला? 1 दिलेला आहे, म्हणजेच 1. स्लोप काय भेटला मला? टँजंटचा स्लोप 1 भेटला, बरोबर. हे बघा 1 हा जो आलेला आहे डीवाय बाय डीएक्स हा काय आहे? तुमचा स्लोप ऑफ टँजंट आहे, टँजंट. ओके, हा जर स्लोप ऑफ टँजंट असेल तर स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल काय असणार आहे? स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल्स टू, बरोबर, -1/m म्हणजेच काय? 1 म्हणजेच -1 येईल. ओके, म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल काय झाला तुमचा? -1. बघा मग स्लोप घेतला -1. आता मला सांगा, माझ्याकडे स्लोप आहे, बरोबर, हा समजा एम आहे, बरोबर. स्लोप आहे, मला पॉइंट पण दिलेला आहे, काय आहे? 1,2. मग मला जर एखाद्या लाईनचा स्लोप माहिती आणि पॉइंट माहिती आहे त्या लाईनवरचा, तर मी त्याचं इक्वेशन फाइंड करू शकतो, बरोबर. मग बघा आता कसं फाइंड करणार? y - y1 इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x - x1. ओके, आता बघा मी ऑलरेडी स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड केलाय म्हणून डायरेक्टली m ठेवतोय, बरोबर. मग बघा पॉइंट दिलेला आहे मला 1,2. ओके, म्हणजे y - y1 म्हणजेच काय? -2 इज इक्वल्स टू m किती आहे? -1. x - x1 म्हणजेच -1 इज इक्वल्स टू, बघा हा होईल -x, हा मायनस मायनस होईल +1. येतं लक्षात? मायनस इंटू मायनस प्लस असतं. आणि हा आहे तुमचा -2, y -2. या x ला इकडे जाऊ द्या, काय होईल? x + y. ओके, हा इकडे गेला x तर काय होणार आहे? -x होता राईट साईडला, लेफ्ट साईडला गेला तर काय होईल तुमचा? +x + y ॲज इट इज. हा -2 आणि हा -1 इज इक्वल्स टू 0. इकडे प्लस आहे, इकडे गेला, साईड चेंज झाली म्हणजे काय होईल? प्लसचा मायनस होईल, हा झाला -3. ओके, म्हणजेच x + y -3 इज इक्वल्स टू 0. ओके, तर आन्सर काय आलं? x + y -3 इज इक्वल्स टू 0. बघा ऑप्शन नंबर आहे तुमचा ए, x + y -3 इज इक्वल्स टू 0. ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर ए सांगितलं होतं, बरोबर होता आन्सर. समजलं का आता तुम्हाला? हे सर हेलो. समजलं ना? हेलो सर, हा बोला, कोण आहे? एक इजी इस क्वेश्चन के लिए, क्या? इजी ट्रिक थी इस क्वेश्चन के लिए. अच्छा अच्छा, इजी ट्रिक था ऐसा? हाँ, यस जब आपने ना टी कंडीशन पे x = 1 और y = 2 लिया था ना, तो यस x एंड y पुट करना चाहिए था. आंसर 0 आता है, वही इक्वेशन क्या है? यस यस, हाँ तो वो तो हम कर सकते हैं ना. अभी देखो, हाँ वो भी कर सकते हैं कि 1,2 हमारे पास क्या आया? पॉइंट आया ना, और इसी पॉइंट के ऊपर हमें क्या निकालना है? नॉर्मल. एट मतलब एट t = 1 निकालना है, मतलब क्या? एट 1,2 हमें क्या निकालना है? नॉर्मल निकालना है. मतलब ये जो इक्वेशन है उसमें से एक इक्वेशन क्या करेगा? 1,2 सेटिस्फाई करेगा. ऐसा नहीं है कि हर बार एक इक्वेशन सेटिस्फाई करेगा. ऐसा हो सकता है कि दूसरा इक्वेशन भी सेटिस्फाई मतलब कर सकता है. ठीक है ना? चेक करो यहाँ पे, अगर बी सेटिस्फाई कर सकता है क्या? नहीं करेगा. देखो 1 + 2 कितना आएगा? 3 - 1, मतलब 0 नहीं आ रहा, मतलब ये ऑप्शन, ये तुम मतलब ऑप्शन बी भी चला गया. ठीक है, ऐसा नहीं है कि समझो अगर ऐसा हम ट्रिक यूज करते हैं ना, ये कि जो पॉइंट है उसे सब्स्टिट्यूट करके हम चेक करते हैं, बराबर. लेकिन चेक करते समय ऐसा नहीं कि ऑप्शन ए में सेटिस्फाई कर दी कंडीशन तो आंसर वही है. तो हमें क्या करना पड़ता है? पूरे जो चारों के चारों ऑप्शन है उसे चेक करना पड़ता है. ठीक है, अगर समझो दूसरा ऑप्शन भी आंसर सेटिस्फाई कर रहा होगा तो वहां पे प्रॉब्लम है. ठीक है ना? ऐसा नहीं होता कि हर बार सिर्फ मतलब एक ही पॉइंट पे, मतलब एक ही ऑप्शन ऐसा है कि जो कंडीशन सेटिस्फाई कर रहा है, ऐसा नहीं होता. ठीक है ना? अभी यहाँ पे तो फिलहाल देखो,
ये ऑलरेडी मैं बता सकता हूँ सीधा, देखो ये पॉइंट कैसे पॉजिटिव है, यहाँ पे क्या है प्लस प्लस, मतलब ये जीरो आने ही नहीं वाला है, ठीक है। तो ऑप्शन नंबर ए करेक्ट आंसर है, ठीक है। कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं, ठीक है। मतलब आपको मेथड भी ध्यान में रखना है, ऐसा नहीं है। अभी यहाँ पे देखो ए ऑप्शन आ गया, ठीक है, बराबर है। लेकिन अगर बाय चांस उन्होंने एक ऑप्शन नंबर डी ऐसा दिया कि वो जो ऑप्शन है वो 1,2 को सेटिस्फाई कर रहा है, तो उसमें कंफ्यूजन है पूरा, फिर हमें क्या करना पड़ता है, कंफर्म करने के लिए दूसरा भी मतलब मेथड यूज करना पड़ता है, ठीक है। ये ध्यान में रखो, ठीक है। चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं, ठीक आहे। बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, ओके नेक्स्ट क्वेश्चन चला सॉल्व करा, बघूया कोण आन्सर सांगतं ते। ठीक आहे, चला सॉल्व करा पटकन। बघा काय दिलेले, इक्वेशन ऑफ टँजेंट टू द कर, आता इक्वेशन ऑफ टँजेंट टू दिस कर फाइंड करायचं तुम्हाला, y इज इक्वल्स टू 2 cos x at x इज इक्वल्स टू π/4, ओके। x इज इक्वल्स टू π/4 म्हणजे इथे पण तसंच तुम्ही करू शकता बघा, x इज इक्वल्स टू π/4 आहे, y काय भेटेल बघा, y च्या जागी काय करणार आपण इथे 2 cos x आहे ना, x च्या जागी काय ठेवणार π/4, ठीक आहे ना, x π/4 आहे ना, मग y काय येणार आहे, x च्या जागी π/4 ठेवला तुम्हाला y पण भेटेल, बरोबर आहे। म्हणजेच काय 2 इंटू कॉस ऑफ π/4 काय असतो 1/√2 विच इज इक्वल्स टू √2, ठीक आहे ना। या 2 ला मी काय लिहू शकतो, 2 इज इक्वल्स टू √2 इंटू √2, एक √2 कॅन्सल होईल, मला काय भेटेल असं असेल ना √2/√2, ठीक आहे। म्हणजे काय भेटेल मला √2, बघा y √2 भेटला, ज्यावेळेस x काय आहे π/4 तर y काय भेटतो √2, म्हणजे पॉइंट काय भेटतोय मला π/4, √2। मग तुम्ही या π/4, √2 ला बघा कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय करतंय, एकच जर इक्वेशन असं असेल की जे ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायची गरज नाही। पण जर समजा दोन ऑप्शन असे आहेत की जिथे हा जो पॉइंट आहे तो इक्वेशन सॅटिस्फाय करतोय, ठीक आहे, चेक करा बरं। बघा चला चेक करा, लवकर सांगा, एकच ऑप्शन आन्सर आहे की दुसऱ्या ऑप्शन पण हा पॉइंट सॅटिस्फाय करतोय, ठीक आहे। तुमच्या चॅट्स बघतो, एखाद्या वेळेस चॅट्स करता तुम्ही चॅटमध्ये, ठीक आहे। बघा या पॉइंटला आता कोणतं इक्वेशन सॅटिस्फाय करतं चेक करूया, बघा आपण π/4, √2, ओके। जर समजा आता बघा काय करायचंय मला, √2 y च्या जागी इथे जर ठेवला तर काय भेटेल मला √2 - √2 0, इकडे जर ठेवला बघा π/4 - π/4 0, ओके। आता इथे येणार नाही, बरोबर, इथे π/4 प्लस π/4 होईल ना, म्हणजे हा ऑप्शन तुमचा चालला जाईल, इथे बघा 0 येतोय, इथे म्हणजे आता डायरेक्टली आपण पॉइंट सबस्टिट्यूट नाही करू शकत। आता बघा लक्षात येते का तुमच्या, इथे जर मी पॉइंट सबस्टिट्यूट करायला गेलो ना π/4, √2, तर दोघं पण आन्सर्स मला येतात इथे, बघा इथे पण 0 येतोय तर इकडे पण 0 येतो, ठीक आहे। म्हणजे 3 ऑप्शन्स, म्हणजे याच्यातून मी फक्त तुमचा ऑप्शन नंबर बी कॅन्सल करू शकलो, ओके। म्हणजे माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत जे की हा पॉइंट सॅटिस्फाय करतायत, ओके। आता बघा नेक्स्ट काय करणार, आता काय दिले पॉइंट, सॉरी कर दिलेला आहे आणि ऍट x इज इक्वल्स टू π/4 ला काय विचारलंय, टँजेंट फाइंड करायची, इक्वेशन ऑफ अ टँजेंट, बरं पॉइंट आहे, बरोबर, तुमच्याकडे पॉइंट आला, इक्वेशन फाइंड करण्यासाठी मला कशाची आवश्यकता, आता मला काय लागणार आहे, स्लोप लागणार आहे, ओके। स्लोप लागणार आहे म्हणजे काय लागणार आहे मला, dy/dx लागणार आहे, बरोबर, dy/dx मला फाइंड करावं लागेल, बरं मग मी dy/dx फाइंड करेल, मग काय आहे बघा, डायरेक्टली मला y कसा दिलाय 2 cos x, काय असेल dy/dx 2 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x, ठीक आहे ना, म्हणजेच -2 इंटू साइन x, ओके, -2 इंटू साइन x विच इज इक्वल्स टू, बघा हा झाला तुमचा -2 इंटू साइन x, काय आहे dy/dx, पण मला बघा कुठे फाइंड करायचं आहे, ऍट x इज इक्वल्स टू π/4, स्लोप म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऍट दॅट पॉइंट, ओके। बघा x मध्ये जर डेरिव्हेटिव्ह आलाय ना, मग आता इथे काय करणार मी, हा dy/dx, पण कुठे x इज इक्वल्स टू π/4 ला, म्हणजेच काय -2 इंटू साइन π/4, ओके। फक्त तो x च्या जागी तो पॉइंट ठेवा,
स्लोप म्हणजे काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऍट दॅट पॉइंट असतो. ओके, स्लोप ऑफ अ टँजंट ऍट अ पॉइंट म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कर्व ऍट दॅट पॉइंट. ओके, dy बाय dx ऍट x इज इक्वल टू पाय बाय 4. मग x च्या जागी मी पाय बाय 4 ठेवला, dy बाय dx काय आहे, -2 sin x म्हणजेच -2 sin पाय बाय 4, -2 इंटू साइन पाय बाय 4 काय असतो, 1/√2 पाय बाय 4 म्हणजे 45. ओके, म्हणजेच मला भेटेल -√2. ओके, बघा आता डेरिव्हेटिव्ह मला स्लोप भेटला -√2, पॉइंट आहे माझ्याकडे पाय बाय 4, मग इक्वेशन काय असेल, इक्वेशन ऑफ टँजंट काय असणार आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. बघा म्हणजेच काय, y मायनस y1 म्हणजे काय, पॉइंट काय आहे √2. ओके, y मायनस √2 इज इक्वल टू m किती आहे -√2 इंटू x मायनस x1 म्हणजे काय तुमचा पाय बाय 4. ओके, x1 म्हणजे काय आहे, पाय बाय 4 आहे. म्हणजेच मला काय भेटलं, y मायनस √2 इज इक्वल टू, बघा आता ऑप्शन असा आहे का, -√2 इंटू एक्स मायनस पाय बाय 4. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे का, y मायनस √2 इज इक्वल टू -√2 इंटू एक्स मायनस पाय बाय 4. ओके, बघा ऑप्शन नंबर सी तुमचा करेक्ट आन्सर आहे. बघा y मायनस √2 इज इक्वल टू -√2 इंटू एक्स मायनस पाय बाय 4. ओके, बरं आता हे लक्षात आलं का, समजलं क्वेश्चन, लक्षात आलं तुमच्या. आता बघा डायरेक्टली या जर इक्वेशन म्हणजे समजा मी इथे फक्त पॉइंट फाइंड केला तर मला आन्सर नाही भेटत आहे बघा. मग जर समजा आपण इथे बाय मिस्टेक काय केलं की पॉइंट फाइंड केला आणि ए जो ऑप्शन आहे तो पॉइंट सॅटिस्फाय करतोय, मग त्याला आन्सर एच आहे, तर आन्सर चुकेल. मला चेक करायचंय, जर समजा मला असं भेटलं असतं की सी हा ऑप्शन माझा पॉइंट सॅटिस्फाय करतोय आणि बाकीचे ऑप्शन्स पॉइंटला सॅटिस्फाय करत नाही, तर अशा वेळी तुम्ही डोळे झाकून डायरेक्टली सी वरती समजा आन्सर आहे असं क्लिक करू शकता, बरोबर. म्हणजे सी ऑप्शन आन्सर आहे असं तुम्ही कन्फर्म सांगू शकता. पण जर दुसरेही ऑप्शन जर मला भेटताय की जे काय करताय तो पॉइंट सॅटिस्फाय करताय, तर मग काय कन्फ्युजन आहे, बरोबर. म्हणजे आपण कन्फर्म नाही सांगू शकत की यापैकी आन्सर कोणता आहे. ओके, मग तुम्हाला ऍक्युरेट आन्सर फाइंड करण्यासाठी पुढे सॉल्व्ह करावं लागेल. ओके, यस रामचंद्र, रेजिंग हैंड्स. सर डिफरेंट आ रहा है आंसर, कौन सा आ रहा है आंसर आपका, -√2x प्लस √2 प्लस पाई बाय 2 √2. पाई बाय 2 कहाँ से आएगा, नहीं नहीं ये ऑप्शन में से कौन सा आ रहा है, नहीं आ रहा है ऑप्शन. नहीं नहीं ये आंसर सी आंसर है ना, अभी हमने सॉल्व किया ना यहाँ पे, समझ में नहीं आया क्या, नहीं सर. देखो क्या किया है पहले, ये तो समझ में आया क्या, हमने पॉइंट निकाला पाई बाय 4 √2. पाई बाय 4 √2. हाँ ये पॉइंट आया, ये यहाँ तक समझ में आया. ये यस. पॉइंट कैसे पाई बाय 4 दिया था हमको, x इज इक्वल टू बराबर है, तो ये जो x इज इक्वल टू पाई बाय 4 है ना, तो हमने इक्वेशन में रख दिया यहाँ पे, y इज इक्वल टू जो दिया है ना यहाँ पे रख दिया, तो हमें y की वैल्यू कितनी मिली √2. ठीक है ना, y और x दोनों कैसे है, एक दूसरे के रिलेटेड है, जैसे x चेंज होता है तो y चेंज होता है, बराबर. तो x की वैल्यू दी है मुझे, तो मैंने हमारा जो कर है उसके अंदर x की वैल्यू रखी, तो मुझे y की वैल्यू मिली, कितनी मिली √2, मतलब पाई बाय 4 √2. अभी मुझे क्या मिला, पॉइंट मिला, बराबर है. अगर इस पॉइंट के मतलब अभी यहाँ ये जो पॉइंट है वहां पे मुझे क्या निकालना, इक्वेशन ऑफ टेंजेंट निकालना, बराबर. तो इक्वेशन ऑफ टेंजेंट निकालने के लिए हमें अब किस चीज की जरूरत है, तो हमें किसकी जरूरत है, स्लोप की जरूरत है. ठीक है ना, अगर हमें स्लोप पता चल जाता है तो हम इक्वेशन ऑफ टेंजेंट निकाल सकते हैं. कैसे, स्लोप पॉइंट फॉर्म के हिसाब से. ठीक है ना, स्लोप पॉइंट फॉर्म क्या होता है, y माइनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रैकेट x माइनस x1. ठीक है, अब स्लोप निकालने के लिए हमने क्या किया, स्लोप हमें पता है, स्लोप क्या होता है, स्लोप यानी कि क्या होता है, डेरिवेटिव. ओके ना, डेरिवेटिव ऑफ कर्व एट दैट पॉइंट, या फिर डेरिवेटिव ऑफ अ फंक्शन. ठीक है ना, फंक्शन क्या है यहाँ पे, y फंक्शन है, तो क्या होगा, dy बाय dx एट दैट पॉइंट. एट दैट पॉइंट मतलब कौन सा पॉइंट, यही पॉइंट ना, पाई बाय 4 √2. ठीक है ना, मतलब देखो dy बाय dx एट पाई बाय 4 √2 मतलब क्या, सिर्फ x की जगह यहाँ पे देखो जो dy बाय dx आएगा अपना किसमें आएगा, फंक्शन ऑफ x आएगा, मतलब x की जगह पे पाई बाय 4 रख दो.
तो डीवाई बाई डी एक्स देखो कितना आया, डीवाई बाई डी एक्स देखो ठीक है, y कितना है 2 cos x है, तो डेरिवेटिव क्या आएगा इसका, 2 तो कांस्टेंट होगा और cos का डेरिवेटिव, चलो cos का डेरिवेटिव क्या होता है बताओ, sin x माइनस साइन एक्स होता है ना, तो ये माइनस और ये 2 बाहर, और साइन cos x का डेरिवेटिव sin x, तो ये हो गया माइनस 2 sin x, बराबर, यहाँ तक ठीक है। अब ये बताओ ये क्या है, dy बाई डी एक्स, लेकिन कहाँ पे निकालना है हमें, एट पॉइंट x इज इक्वल टू पाई बाय 4 रख देना पड़ेगा इसके ऊपर, ठीक है ना, ये सिर्फ x इज इक्वल टू पाई बाय 4 नहीं होगा, एट पॉइंट x1 y1 मतलब पाई बाय 4 कमा √2 होगा, लेकिन यहाँ पे y है क्या नहीं, ये फंक्शन ऑफ x है, तो साइन की जगह पाई बाय 4 रखो, और साइन पाई बाय 4 कितना होता है, √2, 1 अपॉन √2 होता है ना, साइन पाई बाय 4 होता है 1 अपॉन √2, वैल्यू पता है, साइन पाई बाय 4, हाँ तो ये कितना आ गया -√2, तो ये क्या है -√2, स्लोप है, स्लोप हमने क्या निकाला, स्लोप, बस स्लोप और पॉइंट रख दो, आंसर आ जाएगा ऑप्शन नंबर सी, गॉट इट, समझ लगा, जस्ट कुछ नहीं, जस्ट हमने क्या किया, जो भी स्लोप आया था उसका हमने रख दिया, जो हमारा यहाँ पे देखो y माइनस वाई वन इज इक्वल टू m इंटू ब्रैकेट x माइनस x1, स्लोप पॉइंट फॉर्म है ना, स्ट्रेट लाइन पढ़ा होगा 11th में 12th में भी पढ़ा है, पेयर ऑफ स्ट्रेट लाइंस, ठीक है ना, वही है, जस्ट हमने लिया नहीं ना अभी स्ट्रेट लाइन, ठीक है, सर मैंने y mx प्लस c में डाला है। अच्छा अच्छा, नहीं नहीं उसमें नहीं डालने का, आप स्लोप पॉइंट फॉर्म यूज करना है ना, सी की वैल्यू कहाँ पता है हमें, ठीक है ना, c की निकाली थी उसमें से। अच्छा नहीं नहीं वो रॉन्ग हो गया ना आंसर, ठीक है, ठीक है ठीक है। अभी देखो नेक्स्ट क्वेश्चन करते हैं हम, ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करू अभी, चला सर्वांनी हा क्वेश्चन सॉल्व करा बघा, सांगून देईल तुम्हाला, जस्ट 1 मिनिटाचा वेळ देऊ, ओके आता बघा, हा ठीक आहे, हे बघा फक्त तुम्हाला इथे फॉर्म्युला माहित पाहिजे, काय असतो लेंथ ऑफ नॉर्मल टू द कर्वचा फॉर्म्युला, बघा आपण बघितला होता काल, काय असतो y इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx चा होल स्क्वेअर, बघा लेंथ ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला तुम्हाला सांगून देतो मी, एल समजा लेंथ ऑफ नॉर्मल, काय असतो y इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx चा होल स्क्वेअर, ओके, बघा लेंथ ऑफ नॉर्मल टू द कर्व दिस ऍट पॉइंट थीटा इज इक्वल टू पाय बाय 2, चला फाइंड करा, dy बाय dx फाइंड करा बरं, फाइंड करता यायला पाहिजे आता तुम्हाला dy बाय dx, चला मी सांगणार नाही हे तुम्ही आन्सर मला 1-2 मिनिटात सांगा पटकन, जस्ट तुम्हाला बघा dy बाय dx फाइंड करायचा आहे, कसा फाइंड करणार, y आणि x कशाचे फंक्शन दिलेत, थिटाचे, म्हणजेच काय dy बाय dx इज इक्वल टू काय असेल, बघा dy बाय dx इज इक्वल टू काय असणार आहे आता, सांगा एनीवन, काय असणार आहे dy बाय d थिटा अपॉन dx अपॉन d थिटा, बरोबर, मग तुम्हाला काय भेटेल dy बाय dx, ओके स्लोप भेटेल मग तुम्हाला याच्यावर, चला फाइंड करा बघा, स्लोप म्हणजे तुमचा dy बाय dx, ओके, आणि तोच आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचा आहे ना, मग बघा ते काय येतं ते, सबस्टिट्यूट करा, वन सर, ऑप्शन ए का, सर 1 dy बाय dx। ओके ओके आन्सर सांगा, dy बाय dx नका सांगू, पूर्ण आन्सर सांगा, चला लवकर, dy बाय dx चा फाइंड, आता मी अर्ध तर सांगितलं तुम्हाला, dy बाय d थिटा करा, dx अपॉन d थिटा, पुढचं सॉल्व करा ना, आता हे तर तुम्हाला येत, आता बघा किती वेळा आपण सॉल्व केले पॅरामेट्रिकचे डिफरन्शिएशन, वायचा विथ रिस्पेक्ट टू आता काय थिटा डेरिव्हेटिव्ह घेतले, ए कॉन्स्टंट आला, थिटाचा 1 आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, सॉरी एक्स झाला ना, ठीक आहे, इथे काय होईल 0 म्हणजे साइन थिटा येईल, ठीक आहे, वरती ए साइन थिटा येईल ना, हे बघा आता डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ए साइन थिटा, बघूया किती येतो ते, 1 म्हणताय तुम्ही, चेक करतो मी, ठीक आहे, हे समजलं का, हा वाय इथे बघा वाय, ए कॉन्स्टंट आला, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस बाहेर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन, म्हणजे मायनस मायनस झाला प्लस, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह जो साइन झाला बरोबर, म्हणजे हा झाला ए साइन थिटा, डिनॉमिनेटर मधून ए कॉमन बाहेर आला,
इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, ए कॉन्स्टंट बाहेर आला, थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय ना, साइन थिटाचा कॉस थिटा. ओके, हा काय झाला तुमचा ए साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. ए कॉन्स्टंट कॅन्सल होईल, साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. ओके, थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली का? थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर सांगताय ना आन्सर. ओके, ठीक आहे. तर डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय टू 1 येईल, साइन पाय बाय टू 1 आणि कॉस पाय बाय टू 0. ओके, तर म्हणजे आन्सर 1 येईल. ठीक आहे, पुढे सॉल्व्ह करा. आता डीवाय बाय डीएक्स भेटला. ठीक आहे, तर बघा आता कसं येणार आहे, एल इज इक्वल्स टू वाय इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस 1 स्क्वेअर होईल. बरोबर, म्हणजेच हा काय होईल तुमचा रूट 2 वाय. मग वाय म्हणजे काय आहे बघा, इथे बघा वाय काय आहे तुमचा, दिलाय ना वाय, काय दिलाय रूट 2 इंटू बघा ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. बरोबर आहे ना, 1 मायनस कॉस थिटा. पण बघा आपण कोणत्या पॉइंटला फाइंड करतोय तुमचा लेंथ ऑफ नॉर्मल, थिटा इज इक्वल्स टू पाय बाय टू ला. म्हणजे इथे पण मला काय करावं लागेल, पाय बाय टू सबस्टिट्यूट करावं लागेल. बरोबर, 1 मायनस बघा कॉस ऑफ पाय बाय टू, कॉस पाय बाय टू असतो 0, म्हणजे मला काय भेटेल, हा ए रूट टू ऍज इट इज 1 मायनस 0. म्हणजेच माझा आन्सर आले ए रूट टू का रूट टू ए. आहे का असा ऑप्शन? ऑप्शन नंबर बघा सी आहे. ठीक आहे ना, रूट टू ए. समजलं का हे क्वेश्चन? सिंपल होता बघा, याच्यात काही नव्हतं जास्त. सांगा लवकर चला सर ऑप्शन. ए रूट 2 ना? येस येस, बरोबर, ए रूट टू आन्सर. हाँ सी आएगा, सी आन्सर येईल. इथे बघा डी बघून डी नका म्हणू, बघा ते काय दिले, ए रूट टू नाही येते, डिवायडेशन मध्ये दिले ना सिंबल, स्लॅश असं दिले ना, म्हणजे ते ए अपॉन रूट टू दिले ते. ओके, तर मग व्यवस्थित आन्सर म्हणजे ऑप्शन पण व्यवस्थित बघायचे आपल्याला, रूट टू ए. ओके, ऑप्शन नंबर सी ए. बघा इथे काय केलं आपण, जस्ट डीवाय बाय डीएक्स फाइंड केला, तो नॉर्मली फाइंड करता येतो. बरोबर, जसंच तुम्हाला वाय आणि एक्स जर एकाच पॅरामीटर मध्ये दिसतील, आता इथं काय होतं, वाय आणि एक्स दोघही फंक्शन ऑफ थिटा होते. मग काय केलं, वायला विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट केलं, एक्सला विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट केलं. ओके, दोघांचं डिवायडेशन घेतलं, आपल्याला काय भेटला, डीवाय बाय डीएक्स ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय टू ला फाइंड करायचं होतं. मग थिटाच्या जागी पाय बाय टू ठेवला, तर काय भेटला 1. मग डीवाय बाय डीएक्स आला. मग आपल्याला माहिती होतं की लेंथ ऑफ नॉर्मल काय असतं, वाय इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस डीवाय बाय डीएक्स स्क्वेअर. मग वाय ची व्हॅल्यू, पण वाय काय आहे, ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. पण आपल्याला लेंथ ऑफ नॉर्मल कुठे फाइंड करायची, ऍट पॉइंट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय टू ला. म्हणजे मला वायच्या इथे पण काय करावं लागेल, जो थिटा आहे तिथे पाय बाय टू सबस्टिट्यूट करावं लागेल. बरोबर, म्हणजे कॉस ऑफ पाय बाय टू झाला, मग कॉस पाय बाय टू असतो 0, 1 मायनस 1 0, म्हणजे आन्सर भेटलं मला ए इंटू रूट टू किंवा रूट टू ए. ओके, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ओके, आता हा क्वेश्चन आहे तुमचा रोल्स थेरम वरती बघा. ओके, टँजंट नॉर्मलचे आपले क्वेश्चन्स झाले, रोल्स थेरम वरती क्वेश्चन आहे. बघा आता रोल्स थेरम काय सांगतो, चला रोल्स थेरम सांगा अगोदर, काय सांगतो रोल्स थेरम, एनीवन? रोल्स थेरम काय सांगतो, बघितलेलं आहे ना आपण, सांगा लवकर. बर, काय सांगतो, फंक्शन कसं असलं पाहिजे, क्लोज इंटरवल ए बी मध्ये कसं असलं पाहिजे, कंटिन्युअस. ओके, आणि ओपन इंटरवल ए बी मध्ये कसं असलं पाहिजे, डेरिवेबल. ओके, बघा ओपन इंटरवल ए बी मध्ये क्वेश्चन सॉरी जो फंक्शन दिलेला असेल किंवा कर, त्याला काय म्हणणार आपण, फंक्शन, ते कसं असलं पाहिजे, डेरिवेबल असलं पाहिजे किंवा डिफरन्शिएबल असलं पाहिजे. आणि त्या ए टू बी मध्ये ऑप्शन ए टू बी मध्ये असा एक सी एक्झिस्ट करतो ज्याच्यासाठी एफ डॅश ऑफ सी काय असतो, 0 असतो. या 3 कंडिशन्स आहेत तुमच्या रोल्स थेरमच्या. ठीक आहे ना, रोल्स थेरम. ओके, बरं आता बघा काय दिले मग या क्वेश्चन मध्ये, फॉर विच इंटरवल द फंक्शन. ओके, हा फंक्शन दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x अपॉन एक्स मायनस 1 सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. ओके, म्हणजे खाली जे काही तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेत त्यापैकी कोणती जी इंटरवल, ओके आता इथं काय दिलं 0,3 -3,0 1.5,3, तर यापैकी कोणती इंटरवल तुमच्या ह्या कंडिशन सॅटिस्फाय करते.
ओके, बरं आता काय सांगितलंय, कंटिन्युअस असला पाहिजे. पहिली कंडिशन बघा 0 to 3 मध्ये. ओके, पहिल्या ऑप्शन साठी आपण चेक करूया. फंक्शन कडे जर तुम्ही बघितलं, इथे फंक्शन जो आहे तुमचा काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x अपॉन एक्स मायनस 1. म्हणजे माझ्याकडे इथे बघा एक्स इज नॉट इक्वल टू 1 अशी मला कंडिशन येणार आहे. का बरं, एक्स जर 1 झाला बघा इथे तर काय होईल, डिनॉमिनेटर मध्ये 0 होईल, म्हणजे फंक्शन एक्झिस्ट करणार नाही. म्हणजे ऑलरेडी फंक्शनच्या डोमेन मध्ये एक्स इज इक्वल टू 1 हा पॉइंट नाहीये. म्हणजे आणि 1 इथं 0 to 3 मध्ये 1 बिलॉंग करतो, बरोबर आहे. हे कळतं ना, 0 to 3 मध्ये 1 पॉइंट येतो. हे सर्वांना कळतं की 0 to 3 ही जी काही इंटरवल आहे तिथे मध्ये काय 1 पॉइंट येणार आहे. पण या इंटरवल मध्ये हा 1 पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस नाहीये, कारण फंक्शन त्या ठिकाणी तुमचं हे नाही, म्हणजे डिफाईन नाही. जर फंक्शन डिफाईन नसेल तर तिथे कंटिन्युअस असणार आहे का, नाहीये. म्हणजे हा ऑप्शन तुमचा चालला गेला, बरोबर. बघा या पॉइंट, ह्या 0 to 3 मध्ये असा एक पॉइंट भेटतोय मला, एक्स इज इक्वल टू 1. त्या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस नाहीये. तर ते कंटिन्युअस नाहीये मी कशावरून सांगतोय, कारण त्या पॉइंटला फंक्शन एक्झिस्टच करत नाही. कारण एक्स इज इक्वल टू 1 जर झाला तर काय होईल, डिनॉमिनेटर मध्ये 0 येईल, आणि डिनॉमिनेटर मध्ये 0 आला तर काय होतं, 1/0 काय असतो, इन्फिनिटी असतो. म्हणजे फंक्शन एक्झिस्ट करत नाही. ओके, म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा चालला गेला. नंतर बघा -3 to 0 मध्ये, -3 to 0 मध्ये आपल्याला आता सगळ्या कंडिशन्स चेक करायच्या. बरं, -3 to 0 मध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे, डेरिव्हेबल आहे का बघा, डेरिव्हेबल आहे का फंक्शन f'(c). मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूयात. ओके, आता ह्या घेतला तुमचा f(x), x² - 3x अपॉन x - 1. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण f'(x) कसा फाइंड करणार, u अपॉन v नुसार, बरोबर आहे ना. u अपॉन v नुसार याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. जस्ट आपण टायमिंग बघूया. ओके, रोल्स थ्योरम डिलीटेड है ना, ठीक है, सिलेबस से डिलीटेड है तो क्या हुआ, रोल्स थ्योरम, लॉग्रेंजेस, पूरे दोनों भी थ्योरम्स डिलीटेड है क्या, एनीवन? हाँ सर। ओके ओके, और मतलब अभी जो अपना स्टेट बोर्ड से जो सिलेबस डिलीट किया है उन्होंने, तो वो सीईटी के लिए भी डिलीट है क्या आपका? हाँ सर, सीईटी में नहीं आएगा। ओके ओके, मतलब अभी मैं ऐसा समझ रहा था कि वो सिर्फ स्टेट बोर्ड के लिए डिलीट कर दिया, ऐसा लग रहा था मुझे। नहीं सर, सीईटी के लिए ओ- डिलीट। ओके ओके, मतलब आपका जो 25% सिलेबस जो रिड्यूस किया था वो सीईटी और स्टेट बोर्ड दोनों के लिए भी है? हाँ अच्छा ठीक है, ऐसा बता दीजिए, ठीक है, रखो नॉलेज तो रख दो, ठीक है, चलो अपना टाइम भी हो गया। तो और लॉग्रेंजेस थ्योरम भी डिलीट कर दिया है क्या फिर, एलएमईटी? हाँ सर, वो भी डिलीट है। ओके ओके, तीन। ठीक है, ओके ओके, चलेगा चलेगा, ठीक है। मुझे क्या लग रहा था कि बस वो सिर्फ स्टेट बोर्ड के लिए डिलीट कर दिया था उन लोगों ने, मतलब सीईटी का भी जो रिड्यूस जितना सिलेबस हुआ है उतने उससे ही आएगा आपको, ठीक है। तो याद दिलाते जाओ, ऐसा अगर कोई पॉइंट हम ले रहे होंगे तो वो क्या होता है कि हम स्टार्ट करते देखते नहीं ना कि कौन सा सिलेबस रिड्यूस हुआ है, तो सर आप सीईटी। यस, कंफर्म कीजिए, आप कंफर्म कीजिए। ओके ओके, ठीक है, तो अभी अभी तो हमारा टाइम हो गया आज का, मैं कंफर्म कर लेता हूँ। अभी मुझे पता चला ना कि सीईटी में भी आने वाला नहीं है, मतलब जो रिड्यूस हुआ है। तो अभी मैं अगले लेक्चर से क्या करूंगा, जो भी टॉपिक्स पहले देख लूंगा कि कौन से टॉपिक डिलीट हुए हैं, और उतने ही हम लोग लेंगे, ठीक है। कोई कोई टॉपिक ऐसा होता है ना, डिलीट भी हुआ है तो भी हमें पढ़ना पड़ता है क्योंकि वो रिलेटेड होता है, ठीक है ना, बाकी टॉपिक से रिलेटेड होता है तो उसका जस्ट हम थ्योरी वगैरह देख लेंगे, ठीक है। चलो अभी आज का टाइम हो गया, कल का टाइमिंग वगैरह मैं व्हाट्सएप पे आपको बता देता हूँ, मोस्टली सुबह ही होगा, 10 बजे या फिर अपना 12 बजे का, ठीक है, बता देता हूँ टाइमिंग आपको मैं व्हाट्सएप पे। और 2-3 दिन से मैंने शायद आपको लिंक भेजा नहीं, वो भी भेज देता हूँ व्हाट्सएप पे, जो वीडियोस की लिंक, ठीक है। चलो सबको बाय, चलो गुड बाय ऑल ऑफ यू।